जम्मू काश्मीरच्या त्राल भागात झालेल्या चकमकीत तिन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान. आसिफ, आमिर आणि यावर या तीनही दहशतवाद्यांचा खात्मा. ठार करण्यात आलेले तिन्ही दहशतवादी जैश ए मोहम्मद या संघटनेचे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी श्रीनगर एअरबेसवर जात हवाई योद्ध्यांची भेट घेतली. श्रीनगर एअरबेसवर जाण्याआधी त्यांनी 15व्या कोर मुख्यालयालाही भेट दिली. श्रीनगरच्या बदामी बाग कॅन्टॉन्मेंटची केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडून पाहणी. पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यात पाडलेले ड्रोन्स, क्षेपणास्त्रांचे तुकडे याचीही राजनाथ सिंग यांच्याकडून पाहणी. त्यांनी धर्म विचारून मारला, आम्ही त्यांचं कर्म बघून अद्दल घडवली. राजनाथ सिंग यांचा पाकिस्तानवर हल्लाबोल. आमच्या माथ्यावर त्यांनी वार केला, आम्ही त्यांची छाती फोडली. विश्वासघाताची जबर किंमत पाकिस्ताननं मोजली. राजनाथ सिंग यांचं वक्तव्य. कर्नल सोफिया कुरेशींविरोधात वक्तव्याची हायकोर्टाकडून दखल. अटकेपासून संरक्षण देण्याची शहांची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळली. सुप्रीम कोर्टात शहांच्या याचिकेवर उद्या सुनावणी. कर्नल सोफिया कुरेशींचा अपमान करून विजय शहांनी देशद्रोह केलाय. ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय राऊत यांची टीका. जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये लाल चौकापर्यंत तिरंगा रॅली. ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याच्या पार्श्वभूमीवर तिरंगा रॅली काढण्यात आली. तिरंगा यात्रा काढण्याचं कारण काय? संजय राऊतांचा सवाल. अमेरिकेचा झेंडा हातात घेऊन डोनाल्ड यात्रा काढा, राऊतांचा टोला. पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याकडून पंतप्रधान मोदींची नक्कल. शहबाज शरीफ यांनी सियालकोटच्या पसरूर लष्करी तळाला भेट दिली. शहबाज शरीफ यांचं रणगाड्यावर उभं राहून भाषण. भारतीय चित्रपटसृष्टीचा आता तुर्कस्तान आणि अझरबैजानवर स्ट्राईक. तुर्कस्तान आणि अझरबैजानमध्ये एकही शूटिंग न करण्याचा संघटनेचा निर्णय. तुर्कस्तान आणि अझरबैजानमध्ये होणारी सगळी शूटिंग्स रद्द. तुर्कीचे सफरचंद बायकॉट करणाऱ्या पुण्यातील व्यापाऱ्याला पाकिस्तानातून धमकीचा फोन. त्यानंतर व्यापाऱ्याकडून सफरचंद रस्त्यावर फेकून देत पाकिस्तान आणि तुर्किस्तान मुर्दाबादच्या घोषणा. अनुमगडाच्या 12 गावामध्ये ड्रोनचे अवशेष आढळले. पोलिसांकडून ड्रोनची चौकशी. नागपूरमध्ये पालिका निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 40 जागांवर दावा. पक्ष कार्यकारिणी बैठकीत ठराव पारित करून पक्षश्रेष्ठींकडे पाठवल्याची शहराध्यक्ष प्रशांत पवार यांची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघ फेररचनेची प्रक्रिया सुरू करा. राज्य निवडणूक आयोगाचे नगरविकास आणि ग्रामविकास विभागाला निर्देश. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 4 आठवड्यात अधिसूचना काढण्याचे सुप्रीम कोर्टानं आदेश दिलेत. नव्यानं खंडपीठ स्थापन करा. मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर तात्काळ निर्णय घ्या. सर्वोच्च न्यायालयाचे हायकोर्टाला आदेश. एकनाथ खडसेंनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली. राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनासंदर्भात बैठक आयोजित करण्यासाठी भेट. दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिटं चर्चा. पवार परिवार अखंडित राहावा हीच आपली भावना. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणावर खासदार निलेश लंकेंची प्रतिक्रिया. पवार इज द पॉवर असंही वक्तव्य केलं. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी फेटाळल्या. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विलिनीकरणाबाबत कोणताही प्रस्ताव आला नाही, तटकरेंची माहिती. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील कुंभमेळ्यासाठी कमी जागा असल्यानं अडचणी निर्माण होऊ शकतात. यासंदर्भात सरकारशी चर्चा सुरू असल्याची विश्व हिंदू परिषदेची माहिती. गोकुळ दूध संघाच्या राजकारणात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप. गोकुळ दूध संघावर महायुतीचा अध्यक्ष असावा यासाठी हालचाली. विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळेंना राजीनामा न देण्याच्या सूचना. विलेपार्ले जैन मंदिर ट्रस्टला बांधकामासंबंधी दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार. बांधकामाबाबत जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश. बांधकामाचं पावसाळ्यात नुकसान होऊ नये म्हणून छत बांधू देण्याच्या मागणीबाबत याचिका केली होती. कोल्हापुरातील भुदरगड शासकीय विश्रामगृहाच्या जागा विक्रीचं प्रकरण. महसूल मंत्री बावनकुळेंचे चौकशीचे आदेश. खरेदी विक्री करताना अधिकाऱ्यांनी जागेची चौकशी केली नाही असा आरोप. युद्धाचे ढग निवळतात सोन्याच्या दरात मोठी घसरण. प्रति 10 ग्रॅम सोनं 94,228 रुपयांवर तर मागच्या 24 तासात 2,365 रुपयांनी सोन्याच्या दरात घसरण. ITI प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर. विविध शाखांसाठी आजपासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात. राज्यातील एकूण 1.5 लाख जागा प्रवेशासाठी उपलब्ध. यंदाच्या वर्षाखेरीस घोडबंदर मार्गावरील मेट्रो प्रकल्पाची चाचणी करण्यात येईल. यामुळे घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळेल. उपमुख्यमंत्री शिंदेंची माहिती.
मुंबईतील अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणारा गोखले पूल तब्बल 2.5 वर्षांनंतर वाहतुकीसाठी खुला. पुलावरून लवकरच बेस्ट बस धावणार असल्यानं रहिवाशांना दिलासा. तिकिटात दरवाढ केल्यानं बेस्टला फटका. बेस्टच्या प्रवाशांची संख्या 31 लाखांवरून 23 लाखांवर. तब्बल 8 लाख प्रवासी घटले. त्यामुळे तिकीट दरवाढीनं फायदा झाला की तोटा असा प्रश्न. मेट्रो 3ची सर्व स्थानकं भुयारी असल्यानं स्थानकात प्रवेश करताच मोबाईलचं नेटवर्क जात असल्याच्या तक्रारी. त्यामुळे स्थानकावर येण्याआधी मेट्रो कनेक्ट 3 या मोबाईल ॲपमधून तिकीट काढण्याचा सल्ला. मागील 4 महिन्यात पुण्यातील 3.25 लाख बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई. गेल्या वर्षीच्या तुलनेत कारवाईमध्ये 5 पटीनं वाढ. विरुद्ध दिशेनं ट्रिपल सीट मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई. ऑनलाईन तिकीट खरेदीला मेट्रो प्रवाशांची सर्वाधिक पसंती. एनसीएमसी कार्ड आणि व्हॉट्सअपवरून होत असलेल्या तिकीट विक्रीतून पुणे मेट्रोला मागच्या 4 महिन्यात 10 कोटीहून अधिकचं उत्पन्न. 2008 सालच्या खंडणी प्रकरणातून अरुण गवळीची निर्दोष सुटका. मात्र शिवसेना नेते कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असल्यानं गवळीला कारागृहातच राहावं लागेल. खंडणी प्रकरणी विशेष न्यायालयाकडून व्यावसायिक रियाज भाटींची निर्दोष मुक्तता. साक्षीदारांचे जबाब अस्पष्ट आणि ऐकीव असल्याचं न्यायालयाचं निरीक्षण. हातात तलवार घेऊन नृत्य केल्याच्या प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेचे मेहकर विधानसभेचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्यावर गुन्हा दाखल. पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत गुन्हा दाखल केलाय. नांदेडमधील मुखेड तालुक्यातील सावर गावात फटाक्यांच्या आतषबाजीमुळे लग्नमंडपाला भीषण आग. काही दिवसांपूर्वीच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल. अकोला शहरातील नामवंत सराफांची कालपासून आयकर विभागाकडून तपासणी सुरू. प्रकाश ज्वेलर्स, पूनम ज्वेलर्स, ईशा ज्वेलर्स आणि एकता ज्वेलर्स या दुकानांवर काल अचानक धाड. मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात. शिर्डीत आलेल्या गुजरातमधील व्यापाऱ्याचं 3.25 कोटी रुपयांचं सोनं आणि 4 लाख रोख रक्कम चोरीला. ड्रायव्हरनं चोरी केल्याचा व्यापाऱ्याचा आरोप. गुन्हा दाखल. तुळजाभवानी मंदिरात 6 महिन्यात 12 पुजाऱ्यांवर मंदिर बंदीची कारवाई. गैरवर्तन करणाऱ्या पुजाऱ्यांवर देऊळ कवायत कायद्यानुसार कारवाई. गर्दीच्या वेळी दर्शन रांगेत घुसखोरी केलेल्यांवरही कारवाई. पुणे विमानतळावरून 10 कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त. बँकॉकमधून आलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. महसूल आणि गुप्तचर विभागाची कारवाई. नाशिकच्या अंबड लिंक रोड पवननगर भागामध्ये एमडी ड्रग्सची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अटक. 2.25 लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत. जळगावमध्ये चुकून बंदुकीचा ट्रिगर दाबला गेल्यानं गोळी सुटून एक जण गंभीर जखमी. तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू. दरम्यान हा गावठी कट्टा कुठून आरोपींकडे कुठून आला याचा तपास सुरू आहे. लग्न झालं आणि दुसऱ्याच दिवशी नववधूचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. पंढरपूरच्या माळशिरसमधला धक्कादायक प्रकार. चाकण एमआयडीसीमध्ये कामावर जाणाऱ्या महिलेवर लैंगिक अत्याचार. आरोपीला 24 तासात बेड्या. आरोपी प्रकाश भांगरे अहिल्यानगरचा रहिवासी. बुलढाण्यामध्ये 9 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार. 24 वर्षीय नराधमाकडून अत्याचार करून तिला जीवे मारण्याची धमकी. पिंपळगाव राजा पोलिसांकडून तात्काळ गुन्हा दाखल करत अटक. वर्ध्याच्या आर्वी नाक्यावरती 5 लाख रुपयांचा विदेशी मद्यसाठा जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची नाकेबंदी दरम्यान कारवाई. अग्निशमन दलासाठी बांधलेली परळी नगरपालिकेची इमारत 15 वर्षांपासून धूळ खात पडून. त्यामुळे या ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य आणि रोड रोमिओंचा वावर. या विभागाला कायमस्वरूपी कर्मचारी नसल्यानं इमारत धूळ खात पडली. बीडच्या आष्टी तालुक्यातील वानेवाडी गावात सुविधांचा अभाव. प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी गाव विक्रीचा प्रस्ताव ठेवत गावातल्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचं पूजन केलंय. गडचिरोली तहसील कार्यालयासमोर शेकापचं आंदोलन. निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मासिक 5,000 रुपये पेन्शन द्या यासह विविध मागण्यांसाठी 1 दिवसीय ठिय्या आंदोलन. राज्यातील सर्व प्रमुख धरणांमध्ये केवळ 28% पाणीसाठा शिल्लक. मर्यादित पाणीसाठ्यामुळे चिंतेत वाढ. तर भविष्यात पाणी समस्या निर्माण होण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ तसंच कोकणातील काही ठिकाणी पुढचे 5 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. हवामान विभागानं अंदाज व्यक्त केला. वाशिममध्ये वळीवाच्या पावसामुळे बाजार समितीमध्ये विक्रीस आणलेला माल वाहून गेला. तुरीचंही मोठं नुकसान. धुळ्यातील साक्रीमध्ये अवकाळीचं थैमान. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड. अवकाळी पावसानं सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील पापरी गावात फळबागांचं मोठं नुकसान.
केळी, ऊस, आंबा, पेरू, चिकू या फळपिकांचं नुकसान, पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नंदुरबारमध्ये अवकाळी पावसाचं थैमान, पावसामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान. अवकाळी पावसानं नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील रस्त्याची दुरावस्था, विसरवाडी ते बालमराई रस्त्याची दुरावस्था, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्याची दुरावस्था, ठेकेदाराविरोधात कारवाईची नागरिकांची मागणी. वाशिम जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी वळवाचा पाऊस, मानोरा शहरासह ग्रामीण भागात वळवाचा पाऊस बरसल्यानं आता खरीप हंगामाच्या तयारीला जोरदार सुरुवात. विदर्भ आणि मराठवाडा सीमेवर असलेला सहस्रकुंड धबधबा पूर्णपणे कोरडा, त्यामुळे पैनगंगा नदीपात्रालगतच्या 40 ते 50 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई, परिसरातील ग्रामस्थांकडून पाणी सोडण्याची मागणी. जालना जिल्ह्यामध्ये तीव्र पाणी टंचाई, सध्या जिल्ह्यामध्ये 155 टँकरद्वारे 92 गावं आणि 23 वाड्यांना पाणी पुरवठा, मागच्या 8 दिवसात टँकरच्या संख्येत 18 वाढ. पुरंदर किल्ल्यावरील माची आणि संभाजी महाराजांच्या जन्मवाड्याची लवकरच पुनर्बांधणी, लष्कराशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेणार असल्याची आशिष शेलार यांची ग्वाही. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी नंदुरबारच्या शहादामध्ये कामगारांच्या 2 ते 3 किलोमीटरपर्यंत रांगा, खासगी ठेकेदारांकडून साहित्याचं वाटप, मात्र सोयीसुविधा नसल्यानं भर उन्हात कामगारांवर ताटकळत उभं राहण्याची. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.